श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आपल्या माणसांच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख हे खरं तर असतंच। कारण कसं आहे की मानवाचा जन्म मिळाला आहे म्हटल्यानंतर सगळी सुख असतीलच असं नाही, काही ना काही दुःख अडचण ही असतेच। तर आता अनेक वेळा असं वाटतं आपल्याला की आपण अनेक ही अडचणी दुःख कुणाजवळ बोलून दाखवायचं। खरं तर आजकालच्या जगामध्ये इतकी विश्वासातली व्यक्ती खरं तर कोणी नसतेच। एखादी असेल कदाचित, पण शक्यतो कोणी नसतं। कारण आजकालच्या जगामध्ये आपण जरी दुःख आपलं कुणाला सांगायला गेलो तरीही अनेक वेळा ती माणसं ऐकतात आणि बाहेर जाऊन त्याचं भांडवल करतात। त्यामुळं खरं तर शहाण्या माणसाने आपलं दुःख दुसऱ्याला सांगणं खरं तर हे चुकीचंच आहे। अगदी आपल्या विश्वासातली व्यक्ती असेल तर सांगावं, नाही तर शक्यतो दुसऱ्याला सांगूच नाही। मग आजच्या वेळी काय करायचं, तर फक्त झुरतच राहायचं आहे का? आपण आयुष्यभर स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे का? तर नाही। आता आपल्याला माणसाचा जन्म आहे, अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की मी तर या जन्मामध्ये कुणाचं काही वाईट केलं नाही, कुणालाही त्रास दिला नाही, पण तरीही माझ्या आयुष्यात मात्र अनेक अडचणी आहेत, अनेक दुःख आहेत। असं का आहे? तर खरं तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं नसतात, पण ज्याच्याकडं ती आहेत तो म्हणजे परमेश्वर। त्याची उपासना करून, त्याची भक्ती करून त्यातून आपल्याला नक्कीच चांगला मार्ग खात्रीने मिळतो। त्यामुळं प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही। आता प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करायचं। मग कोणत्या परमेश्वराचं करा, तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा। पण मी तुम्हाला असा एक सल्ला देईल की जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, काही दुःख असतील आणि त्यातून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची अमकी तमकी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, अशी कुठलीही इच्छा असेल जी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, त्यासाठी तुम्ही बरीच वर्ष प्रयत्न करताय पण यश काही मिळत नाही, प्रयत्न करूनही ज्यावेळी यश मिळत नाही तेव्हा परमेश्वराची भक्ती ही एकदा नक्कीच करून बघावी। नकारात्मक विचार करण्यापेक्षा किंवा त्याच गोष्टी मनात घेऊन स्वतःला दुःख करून घेण्यापेक्षा परमेश्वराची उपासना आपण करू शकतो। तर काय करू शकतो, तर आपण दत्त महाराजांची, श्री स्वामी समर्थांची यांचे आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो, स्वामी चरित्र करू शकतो। आता जर गुरुचरित्र पारायण करणार असाल तर साप्ताहिक पारायण तुम्ही नक्कीच करू शकता। तर ते कधी करायचं, कुठल्या महिन्यात करायचं, कोणत्या वारी करायचं, तर खरं तर तुम्ही कोणत्याही महिन्यात कोणत्याही वारी करू शकता। असं नाही की गुरुवारच हवा, शुक्रवारच हवा, अमका तमका वारच हवा। ज्या दिवशी तुमच्या मनात जर विचार आला की आपण या दिवशी गुरुचरित्र पारायण करू शकतो, तर त्या दिवशी अगदी त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा त्याच दिवसापासूनही तुम्ही करू शकता, पण करणं हे महत्त्वाचं आहे। आता काय करायचं, कशासाठी करायचं किंवा त्यामुळं काय होतं, तर गुरुचरित्र पारायण केल्यामुळं आपल्या अनेकदा होतं काय की आपल्या मनात ज्या इच्छा असतात त्या आपण पूर्ण होण्यासाठी धडपडही करत असतो। म्हणजे आता एखाद्याला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात, सतत कटकटी होतात। का असं होतं की पैशाला पैसा लागत नाही, पैसा येतो तर तसाच तो अनेक मार्गाने निघून जातो, कुणाला नोकरी लागत नाही, तर अनेक वेळा मुलं घरामध्ये चिडचिड करत असतात, त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, शिवाय असंच मुलामुलींचं लग्न जमत नाही, कुणी आजारी असतं, असं काही ना काही दुःख असेल, काही ना काही तुमची इच्छा असेल। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की यातून आपल्याला मार्ग मिळावा, यातून आपण ह्या दुःखातून बाहेर पडावं, यातून आपल्याला चांगला मार्ग मिळावा, तर मार्ग फक्त परमेश्वरच दाखवू शकतो। श्री स्वामी समर्थ महाराजांचं, गुरुदेव दत्त महाराजांचं तुम्ही गुरुचरित्र पारायण हे एकदा नक्कीच करून बघा। कारण मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा हा अतिशय असामान्य आणि तितकाच प्रभावशाली ग्रंथ आहे। हा ग्रंथ तुम्ही कोणत्याही कारणासाठी करू शकता, म्हणजे सांसारिक अडचणींसाठी करू शकता, तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तो सुद्धा या गुरुचरित्र पारायण केल्यामुळे नाहीसा होतो। ते घरामध्ये जर काही वादविवाद होत असतील तर त्यातूनही नक्कीच चांगला फरक पडेल। ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायणाचं वाचन केलं जातं त्या घरामध्ये खरं तर कुठलीही वाईट शक्ती कधी थांबतच नाही। त्यामुळं प्रत्येकानं एकदा तरी गुरुचरित्र पारायण नक्कीच करावं। आता गुरुचरित्र पारायण ग्रंथ, या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत
काही काही ग्रंथामध्ये 52 अध्याय आहेत आणि काही काही ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत. आमच्या घरी जो गुरुचरित्र पारायण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 53 अध्याय आहेत. तर पहिल्या दिवशी खरं तर आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात, पण तुम्ही कसं पारायण करताय यावर ते अवलंबून आहे. सगळं वाचन एका वेळी बसून जर तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही नक्कीच करा. पण जर तुम्हाला शक्य होणार नसेल तर तुम्ही मध्ये आधी उठू शकता, पण काही नियम पाळा की गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असताना मध्ये मध्ये बोलू नका. या कालावधीमध्ये घरामध्ये मांसाहार अजिबातच करू नका, शक्यतो टाळाच, नसावाच मांसाहार. आणि शिवाय त्याचबरोबर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना परान्न घेऊ नका. आणि अशा जे काही नियम आहेत ते नियम पाळून तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच करा, कारण मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतातच. पण त्याचबरोबर आणि जरी काही वेळेस म्हणजे आपल्याला अनेकदा असं वाटतं की गुरुचरित्र पारायण केलं पण काही फरक पडला नाही. खरं तर कसं आहे की आज गुरुचरित्र पारायण केलं की काही काही भाग्यवान अशी लोक असतात की त्यांना लगेचच फळ मिळतं आणि काही काहींना थोडं उशिरा मिळतं, पण मिळणारच नाही असं अजिबात नाही. तुम्ही जे काही परमेश्वराचं नाम चांगल्या अंतःकरणानं जे काही तुम्ही परमेश्वराचं नाव घेतलेलं आहे त्याचं कधी ना कधी तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे. की केलं आणि वाया गेला असं होणार नाही. थोडा संयम ठेवा आणि जर तुम्ही भाग्यशाली असाल तर तुम्हाला लगेचच फळ मिळेल. पण कुठल्याही तुमच्या अडचणीसाठी, कुठल्याही दुःखासाठी, कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही एकदा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. जे काही नियम आहेत ते सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण अगदी मनापासून करा. कारण कसं असतं की ज्यावेळी आपण मनापासून करतो त्यावेळी परमेश्वराला सुद्धा आपलं ऐकावं लागतं, कारण आपलं चांगलं कर्म आणि परमेश्वराची भक्ती या 2 गोष्टीमुळं आपण नक्कीच कुठल्याही मोठ्या अडचणीमधून नक्कीच बाहेर पडतो. किमान त्यातून आपल्याला मार्ग जरी दिसतो. जर आपल्याला कधी असं वाटत असेल की अगदी आपल्या आयुष्यामध्ये सगळीकडं अंधार झाला आहे, काहीच दिसत नाही, काहीच मार्ग दिसत नाही, तर अशा वेळी फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे, तो मार्ग नक्कीच दाखवू शकतो. मनामध्ये कुठल्याही वाईट गोष्टी, कुठलेही वाईट विचार येऊ देऊ नका आणि मनातून एकदा गुरुचरित्र पारायण नक्कीच करून बघा. आणि कृपया या चॅनेलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.